लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। लोकशाही मराठीच्या कार्यक्रमात आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय। विरोधकांच्या टीकेत दुटप्पीपणा असल्याचा हल्लाबोल देखील आदिती तटकरे यांनी केलेला आहे। विधानसभेत सरकार आलं तर 3000 देऊ असं म्हणाले। 1500 रुपये जर राज्यावर भार पडत असेल तर विरोधक 3000 रुपये कुठून देणार होते? विरोधकांना फक्त टीका करणं जमतं असं उत्तर आता आदिती तटकरे यांनी विरोधकांना दिलेलं आहे। ही योजना बंदच होणार आहे। जर बंद करायची असती तर आम्ही त्या पद्धतीने ती क्रॉस व्हेरीफाय करण्याची सुद्धा हे केली नसती, मग अचानकच एकदमच बंद केली असती। त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत एक, आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार। महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे। ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही। कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून घेणं महायुतीचं सरकार कधीच करणार नाही। आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ते केलेलं आहे। त्याच्यामुळे महायुतीचं सरकार निश्चितपणाने ते करणार आहे आणि त्या पद्धतीनं योग्य ती पावलं सुद्धा आम्ही उचलण्याचं ज्या वेळेला आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भातलं सूचना ज्या वेळेला त्यांच्याकडून येईल त्यावेळेला निश्चितपणाने होईलच। पण एक मी आपल्याला सांगू इच्छिते की जे वचन आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं आहे की त्यांचा हा लाभ 2100 करणार, तो पुढच्या या महायुती सरकारच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।